नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे देशी भेंडीची भाजी। इथे मी देशी भेंडी घेतलेली आहे। ही गावाकडे भेटते अशी भेंडी। ही भेंडी कशी करायची ती मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण ही भेंडी आता याच्यावरती कुस असतात या भेंडीवरती काटेरी, हे आपल्याला कपड्याने काढावे लागणार आहे। आता ही भेंडी घेतली मी, तिला इथं पकडायचं असं आणि हे जे कुस असतात हे असे काढायचे कपड्याने। त्याच्याशिवाय हे निघत नाही, तुम्ही धुतलं तरी सुद्धा निघणार नाही। अशा पद्धतीने सगळ्या भेंडीची अशी कुस काढायच्या। अशा प्रकारे मी ही भेंडी कपड्याने स्वच्छ केलेली आहे। आता हिला आपण चिरून घेऊया। अशा प्रकारे मी इथं भेंडी उभी चिरून घेतलेली आहे। तुम्ही जर असे छोटे छोटे पीस केले तरी सुद्धा चालतील। मी अशी उभ्या पद्धतीने चिरलेली आहे। आता आपण ही भेंडी बनवण्यासाठी एक वाटण बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे, 7-8 पाकळ्या लसूण आहे, ही हिरवी मिरची आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्सरला याचं बारीक वाटण केलं आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घेतली तरी सुद्धा चालतं। हे असं जाडसर कुटायचं, जास्त बारीक करायचं नाही। आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। आता या तेलामध्ये ही भेंडी टाकायची। आता ही भेंडी या तेलामध्ये थोडी परतून घ्यायची। एक 2-3 मिनिट ही भेंडी चांगली परतायची याच्यामध्ये। आता ही भेंडी चांगली परतलेली आहे तेलामध्ये। आता आपण तिला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता परत या कढईमध्ये थोडं तेल टाकायचं। आता थोडीशी मोहरी टाकायची। आपण जो मसाला बनवला होता मिक्सरला तो याच्यामध्ये टाकायचा आणि हे परतून घ्यायचं। आता परतलेला आहे हा मसाला। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। आता हे सगळं परतलेलं आहे चांगलं। आता आपण याच्यामध्ये भेंडी टाकूया। ही भेंडी टाकायची याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचं। ही भेंडी खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये, थोडं पाणी टाकूया। हे आपण सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं, कारण हे मसाले सगळे करपतील म्हणून थोडं पाणी टाकायचं। थोडंसं हिंग टाकूया। आता आपण थोडंसं इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर, 1-2 चमचे आहे तो याच्यामध्ये टाकायचा। हे मिक्स करून घ्यायचं सगळं। चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये, परत मिक्स करायचं सगळं। आता परत थोडंसं पाणी टाकायचं। आता एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5 मिनिटांमध्ये ही आपली भेंडीची भाजी तयार होईल। एक 5 मिनिट आपण आता याला झाकून ठेवूया। हा, भेंडी एकदम कोरडी झालेली आहे। आता ही भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही ही भेंडीची भाजी घरामध्ये करून बघा, याची चव खूप चांगली लागते। आणि ही भेंडी इथं मिळत नाही, ही गावीच भेटते। आम्ही गावावरून ही भेंडी आणलेली आहे। कधीही तुम्ही ही भेंडी आणाल त्यावेळेला अशा पद्धतीने भेंडी करून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।